आणि त्याच्यासाठी अगोदर रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि नंतर मग जाहिरात जी आहे व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये अपलोड करा। दुसरं सांगितलं की किती दिवस मिळणार आहे ते सुद्धा सांगितले आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की जाहिरातीनंतर अजूनही सांगतो तुम्हाला, जोपर्यंत पूर्ण जाहिराती पवित्र पोर्टलवर येणार नाही तोपर्यंत पसंती, तर त्यावेळेस मात्र सर्वांनाच त्याचा फायदा होणार आहे। म्हणून आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त आस्थापनांच्या जाहिराती येणाऱ्या काही दिवसामध्ये 10-12 दिवसामध्ये किंवा वेलकम टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण नवीन एक अपडेट जी आहे समोर आलेली आहे। अपडेट काय आहे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, पूर्ण डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याच्यामुळे जागा वाढीसाठी मदत होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मुदतवाढ मिळणार का आणि मिळाले तर किती दिवसांसाठी मिळू शकते ती नवीन अपडेट, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जाहिराती किती आलेल्या आहेत त्या संदर्भात सुद्धा जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर शिक्षक भरती संदर्भात, पवित्र पोर्टल टेट परीक्षेसंदर्भात महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। साईडचं नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही। आणि हा टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही बघितलं असेल की माननीय सत्यजित तांबे सर जे आहेत त्यांनी विनंती केलेली आहे की पवित्र पोर्टलवर ज्या काही जाहिराती अपलोड होत आहेत तर अपलोड होण्याची जी काही शेवटची तारीख आहे ती आहे 15 जून 2026। या तारखेपर्यंत ज्या जाहिराती आहेत किंवा आस्थापना आहेत त्यांच्या जाहिराती अपलोड होणार आहेत। पण मात्र आता फक्त उरलेले 2 दिवस आहेत आणि या 2 दिवसांमध्ये जर माध्यमिक आणि उच्च माध्यमिकचा विचार जर केला आपण, 11वी 9वी 10वी किंवा 11वी 12वीच्या ज्या जागा आहेत त्यांचं रोस्टर, बिंदू नामावली किंवा बाकीचं आरक्षणासंदर्भाची जी काही माहिती असेल तर त्याच्यामध्ये थोडीफार अजूनही दुरुस्ती जी आहे बाकी आहे किंवा त्या गोष्टी करण्याच्या बाकी आहेत। त्याच्यामुळं मुदतवाढ मिळायला पाहिजे आणि त्यासाठी मुदतवाढ जर दिली तर त्यावेळेस मात्र शिक्षक पद भरतीसाठी जी आहे मदत होणार आहे, अशा प्रकारची विनंती त्यांनी केलेली आहे। आणि त्यांनी जे निवेदन दिलेलं आहे त्यानुसार अजून एक महत्त्वाची गोष्ट कळते, तिथे एक झाली पहिली अपडेट। आता दुसरी अपडेट मला तुम्हाला त्या सांगायच्या आहेत की जाहिराती किती आलेली आहे, नंतर जाहिरातींना मुदतवाढ खरंच मिळणार का आणि नंतर मिळाली तर किती दिवस मिळणार आणि यानं फायदा काय होणार आहे ते सुद्धा सांगतो, ठीक आहे। तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे जाहिराती किती आलेल्या आहेत। तर सद्यस्थितीमध्ये पवित्र पोर्टलवर जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी शैक्षणिक संस्था, त्याच्यामध्ये अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विना अनुदानित आणि बाकीच्या आदिवासी विभागाच्या ज्या जागा आहेत तर आदिवासी विभागाचा शासन निर्णय आत्ताच आलेला आहे, त्याच्यामुळे त्यांच्या जागा ज्या आहेत येणाऱ्या काही दिवसामध्ये पवित्र पोर्टलवर येतील। पण सद्यस्थितीमध्ये काही जिल्हा परिषदेच्या, काही मनपा नपाच्या आणि काही खाजगीच्या जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर आलेल्या आहे। जास्तीत जास्त खाजगीच्या जागा सुद्धा ज्या आहेत आस्थापनांच्या तुम्हाला पवित्र पोर्टलवर आलेल्या दिसतील सद्यस्थितीमध्ये जर करंट सिच्युएशन बघितली आपण तर। पण मात्र जशा प्रकारे जाहिराती पाहिजे तशा प्रकारे जाहिराती अजूनही पवित्र पोर्टलला अपलोड झालेल्या नाही आहे। म्हणजे जी आपण मुदतवाढ दिली होती तर जास्तीत जास्त आस्थापनांचा प्रश्न असा आहे की एक तर रोस्टर किंवा एक तर संच मान्यता किंवा एक तर ती माहिती जी आहे ती किंवा मग एक तर नोंदणी प्रक्रिया, म्हणजे जे रजिस्ट्रेशन करावं लागतं संस्थांना पवित्र पोर्टलवर जाहिराती देण्या अगोदर त्या काही संस्थांचं बाकी आहे। आणि जर जाहिराती यायचं असलं तुम्ही अगोदर सांगितलं की संच मान्यता 2025-26 पूर्ण असणं आवश्यक आहे, रोस्टर पूर्ण असणं आवश्यक आहे, नंतर मग ती जाहिरात जी आहे ती पवित्र पोर्टलवर येईल आणि त्याच्यासाठी अगोदर रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि नंतर मग जाहिरात जी आहे व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये अपलोड करावं लागेल। तर आता इथं प्रश्न हा आहे की जाहिराती किती आल्या, तर जाहिराती अल्प प्रमाणामध्ये किंवा खूप कमी प्रमाणामध्ये जाहिराती ज्या आहे पवित्र पोर्टलवर सद्यस्थितीमध्ये आहे। जर आकडेवारी बघितली आपण तर आकडेवारी खूपच कमी आहे सद्यस्थितीमध्ये। जर पवित्र पोर्टलवर बघितली तरी सुद्धा आपल्यासाठी चांगली बाब अशी आहे की जाहिराती जोपर्यंत सर्व आस्थापनांच्या येणार नाही तोपर्यंत जे पसंतीक्रम देण्याची जी सुविधा आहे ती मात्र सुरू होणार नाहीये, अशी अपडेट मिळते, ठीक आहे। तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की मुदतवाढ मिळणार का, तर बघा मुदतवाढ जी आहे 15 जून 2026 ही शेवटची तारीख आहे। तोपर्यंत आस्थापनांना सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर द्या। मग त्याच्यामध्ये जिल्हा परिषदा असतील, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी शैक्षणिक संस्था किंवा इतर आस्थापना, आदिवासी विभाग किंवा समाज कल्याण, निवासी शाळा, आश्रमशाळा या सर्वांना पत्र जे आहे इश्यू करण्यात आलेलं होतं। पण प्रत्येक ठिकाणी काही ना काही ज्या इश्यू येत आहेत त्या इश्यूमुळे जे आहे किंवा त्या गोष्टी होत आहेत त्या गोष्टीमुळे अजून थोडाफार कालावधी त्यांना वाढून मिळणे आवश्यक आहे आणि त्यानुसार जे आहे हा कालावधी वाढून दिला जाऊ शकतो। त्याच्यामुळे जाहिरातींना मुदतवाढ मिळणार का, तर याचं उत्तर जे आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की जाहिरातींना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे। आणि जाहिरातींना मुदतवाढ किती दिवस मिळू शकते, तर जाहिरातींना अजून 15 दिवस जे आहे मुदतवाढ मिळणार आहे। म्हणजे हा जो महिना आहे जून महिना, तर जून महिन्यामध्ये जवळपास कदाचित जाहिराती अपलोड करण्यासंदर्भातच अजून एकदा मुदतवाढ दिल्या जाऊ शकते आणि ती मुदतवाढ मिळणारच अशी दाट शक्यता दिसते, ठीक आहे। पहिलीच अपडेट, दुसरी जी अपडेट आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवते। म्हणजे पहिली अपडेट मी तुम्हाला सांगितली का पोहोचवणं आवश्यक, का देणं आवश्यक आहे। दुसरं सांगितलं की किती दिवस मिळणार आहे ते सुद्धा सांगितलं मी तुम्हाला, ठीक आहे। आणि तिसरं जे आहे ते आहे आता जाहिराती किती अपलोड झाल्या त्याप्रमाणे सुद्धा मी तुम्हाला माहिती दिली, ठीक आहे। आता महत्त्वाची गोष्ट आहे की जाहिरातीने जर मुदतवाढ दिली तर आपला काय फायदा होणार आहे किंवा जागा वाढ खरंच होणार आहे का, तर बघा ज्या काही आस्थापना आहेत जिल्हा परिषदेच्या जागा चांगल्या रिक्त आहेत, पवित्र पोर्टलवर मनपा नपाच्या
खाजगीच्या जागा तर अजून जास्त रिक्त आहेत. प्रत्येक खाजगीला आपल्या स्वतःच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर द्यायच्या आहेत. फक्त बिंदू नामावली रोस्टर पूर्ण नसल्यामुळं किंवा रजिस्ट्रेशन न केल्यामुळं त्या जाहिराती पवित्र पोर्टलवर देण्यासाठी उशीर होतोय. मग त्याच्यासाठी मुदतवाढ दिला जाऊ शकते. आणि जेवढ्या काही जाहिराती असतील 80% पदभरतीनुसार ज्या काही जागा रिक्त असतील जिल्हा परिषदांमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी त्या जागा पवित्र पोर्टलवर येतील. आणि जोपर्यंत अजूनही सांगतो तुम्हाला, जोपर्यंत पूर्ण जाहिराती पवित्र पोर्टलवर येणार नाही तोपर्यंत पसंतीक्रम देण्याची सुविधा अभियोग्यताधारकांना किंवा विद्यार्थ्यांना दिली जाणार नाही. म्हणजे जाहिराती येणं आवश्यक आहे. पूर्ण जाहिराती पवित्र पोर्टलवर येतील. जाहिराती आल्यानंतर एकूण जाहिरातींचं प्रमाण, एकूण जाहिरातींची संख्या आणि नंतर एकूण शिक्षक पद भरतीचा पहिला टप्पा जो आहे तो किती पदांसाठी होणार आहे त्या संदर्भात शासन योग्य तो निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे सद्यस्थितीमध्ये. म्हणजे एकूण जी आकडेवारी आहे तर एकूण आकडेवारी जोपर्यंत समाधानकारक आकडेवारी पवित्र पोर्टलवर येत नाही तोपर्यंत पसंतीक्रम देण्याची सुविधा मिळणार नाही. आणि चांगली गोष्ट अशी आहे की सर्व अभियोगधारकांसाठी ज्यांचा स्कोअर चांगला आहे किंवा ज्यांचा स्कोअर जेमतेम आहे किंवा ज्यांचा स्कोअर मीडियम आहे किंवा लो आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा ही चांगली बातमी आहे की जास्तीत जास्त जाहिराती जर पवित्र पोर्टलवर आल्या तर त्यावेळेस मात्र सर्वांनाच त्याचा फायदा होणार आहे. म्हणून अजून एकदा मुदतवाढ मिळणार आहे अशी शक्यता आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त आस्थापनांच्या जाहिराती येणाऱ्या काही दिवसामध्ये 10-12 दिवसामध्ये किंवा 7-8 दिवसामध्ये पवित्र पोर्टलवर तुम्हाला दिसणार आहे. तर अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी होत्या. आणि याचा चांगलाच परिणाम मेरिट किंवा कट ऑफ कमी येण्यासाठी, जर जागा चांगल्या आल्या तर मेरिट किंवा कट ऑफ कमी येईल. आणि जर जागा मात्र कमी आल्या तर त्यावेळेस मात्र तुम्ही समजून जा की ज्यांचा स्कोअर चांगला आहे अशाच विद्यार्थ्यांना संधी मिळेल. त्याच्यामुळे आपल्यासाठी बेनिफिट हा आहे किंवा चांगली गोष्ट ही आहे की जाहिरातींना मुदतवाढ मिळणंच आवश्यक आहे आणि ती मुदतवाढ मिळायला पाहिजे. तर तुमचा काय जो अभिप्राय आहे, तुम्हाला काय वाटते मुदतवाढ मिळालं पाहिजे किंवा नाही पाहिजे, तुम्ही तुमचा अभिप्राय जो आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहू शकता. अशा प्रकारे हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ जो आहे, कारण की ही जी अपडेट माझ्यापर्यंत पोहोचली तशीच अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक होती, ती अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. हा व्हिडिओ जो आहे जास्तीत जास्त शेअर करा, या व्हिडिओला हाईप करा. आणि ही जी माहिती आहे तुम्हाला कसं वाटतं की जाहिरातीनं मुदतवाढ देणं योग्य आहे किंवा नाही हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. 15-20 दिवस जर भरती प्रक्रिया लेट होत असेल तरी चालतं, पण मात्र जास्त जागांसाठी पदभरती झाली पाहिजे. जास्त जागांसाठी पदभरती झाली तर जागा जास्त येतील, उमेदवार जास्त प्रमाणामध्ये लागतील आणि जास्तीत जास्त उमेदवारांना शिक्षक होण्याची संधी मिळेल. तर अशा प्रकारची ही पहिली महत्त्वाची आजच्या दिवसामधल्या सर्व 4 अपडेट ज्या होत्या त्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितल्या. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर, बाय बाय. आणि हा एक गोष्ट महत्त्वाची, ही भरती जी आहे मोठ्या प्रमाणात होणार आहे, त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची चिंता करू नका. थँक्यू सो मच. टेक केअर, बाय बाय.